अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या पंचांनी ठिय्या आंदोलन पुकारलं। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या पंचांनी हे आंदोलन केलं। अहिल्यानगरात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला गालबोट लागलं। शिवराज राक्षेनं लाथ मारल्याच्या निषेधार्थ पंचांनी हे आंदोलन पुकारलं। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेदरम्यान बराच गोंधळ झाल्याचं बघायला मिळालं। पंचांनी चुकीचा निर्णय दिला असा आरोप शिवराज राक्षेनं केला आणि त्याचा राग अनावर झाला आणि त्यानं पंचांना शिवीगाळ केली आणि लाथ मारली असा प्रकार घडला आणि त्यानंतर पंचांनी आंदोलन पुकारलं। या संपूर्ण ह्याच्यामध्ये बराच गोंधळ झाल्याचं देखील पाहायला मिळतंय। दरम्यान गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेदरम्यान पोलिसांना लाठीमार देखील करावा लागला। त्याची दृश्य देखील आता समोर आलेली आहे। अहिल्यानगरमध्ये जो प्रकार घडला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेदरम्यान शिवराज राक्षे आणि मोहोळ याच्यामध्ये कुस्ती झाली, मात्र शिवराज राक्षेनं पाठ टेकलेली नसताना देखील पंचानं चुकीचा निर्णय दिल्याचा आरोप शिवराज राक्षेनं केला। त्याने शिवीगाळ केली पंचांना आणि मारहाण केली, म्हणजे लाथ मारली। त्यानंतर हा सगळा गोंधळाचा प्रकार घडला। पोलिसांना गर्दी नियंत्रित करण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला। योगेश खरे आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील। योगेश, नेमका काय प्रकार घडला आणि कधी घडला? केसरी स्पर्धेच्या दरम्यानच हा सर्व गोंधळ सुरू आहे। ज्यावेळेनंतर राक्षे यांनी पंचांना लाथ मारली आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं गोंधळ या ठिकाणी सगळा सुरू झाला आहे। पंचांनी त्यानंतर या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं आणि आता एकूणच जी परिस्थिती आपण बघतोय तर त्या ठिकाणी पोलिसांना लाठीचार्ज या ठिकाणी करावं लागलेला आहे। परिस्थिती अनियंत्रणात अशी आहे। गायकवाडांच्या समर्थकांनी आता या ठिकाणी गोंधळ घालायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे वातावरण नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अखेर या ठिकाणी आपल्या सौम्य लाठीचार्ज या ठिकाणी करावा लागलेला आहे। पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतात। एकूणच पैलवानांचे समर्थक हे सर्व पैलवान असतात आणि एकूणच सगळे कुस्तीतले दर्दी असतात, मात्र एकूणच होणाऱ्या गोंधळामुळे या ठिकाणी परिस्थिती अनियंत्रित आहे। निश्चित योगेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।